कोकणामध्ये पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये ही स्पर्धा पार पडली आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती। कोकणामध्ये बहुतेक तालुक्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जायची। ही स्पर्धा आमच्यासाठी का महत्त्वाची आहे हे शेतकरी सांगतायत। बैलगाडीच्या स्पर्धेवरची बंदी उठवल्यानंतर प्रथमच या चिपळूण तालुक्यामध्ये जे कुशिवडे गावामध्ये या मोठ्या प्रमाणाच्या बैलगाडीच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत। त्यामुळे जो कोकणातला शेतकरी आहे आणि ज्याची जी सर्जा राजाची जोडी आहे, ज्याची ते मुलाप्रमाणे जोपासना करतात, मुलाप्रमाणे त्यांना प्रेम देतात, त्याला कुठेतरी आता आपली कला कसब दाखवण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे। या मंडळाने कालकाई मंडळाने जे या तळागाळातल्या शेतकऱ्यांना जो संधी उपलब्ध करून दिली इथे जे आपले कलाकौशल्य दाखवण्याची, ती खूप वाखाणण्याजोगी आहे। आणि माझी सरकारला या तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे की ज्याने जी आता ही बैलगाडी स्पर्धेवरती जी बंदी उठवली आहे ती कायम ठेवून आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांचा जे काही विरंगुळा आहे तो सतत कायम ठेवावा। कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने भरवली जाते। गेल्या काही वर्षांपासून बंदी असलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा कोकणच्या किनारपट्टीवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लोक खुश आहेत। माय कोकण, रत्नागिरी।